न्यायालयाने यंत्रणेच्या तपासासंदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. तत्कालीन सरकार याला जबाबदार आहे असं वाटतं? मला असं वाटतं की मी पोलिसांना दोष देणार नाही. यूपीए सरकारने हे षडयंत्र तयार केलं होतं आणि त्या षडयंत्राला पूर्ण करण्याचा दबाव हा पोलीस यंत्रणेवर होता आणि त्यामुळे पोलीस यंत्रणेने त्यावेळी केलेलं हे काम आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत होती. त्यांना एवढंच सांगण्यात आलं होतं की आता इतके मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना होत आहेत आणि त्यातनं जगामध्ये इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचा एक शब्द कॉइन झाला होता जो 9/11 नंतर मोठ्या प्रमाणात कॉइन झाला. त्याचं उत्तर म्हणून एक भगवा टेररिझम हा आणायचा आणि त्यातनं लांगुलचालन करायचं अशा प्रकारचा यूपीए सरकारचा प्रयत्न होता आणि त्या दबावाखाली या केसेस झालेल्या स्पष्टपणे दिसत आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.